ألم تر إلى الذين يجادلون في آيات الله أنى يصرفون الذين كذبوا بالكتاب وبما أرسلنا به رسلنا فسوف يعلمون إذ الأغلال في أعناقهم والسلاسل يسحبون في الحميم ثم في النار يسجرون ثم قيل لهم أين ما كنتم تشركون من دون الله قالوا ضلوا عنا بل لم نكن ندعو من قبل شيئا كذلك يضل الله الكافرين ذلكم بما كنتم تفرحون في الأرض بغير الحق وبما كنتم تمرحون ادخلوا أبواب جهنم خالدين فيها فبئس مثوى المتكبرين فاصبر إن وعد الله حق فإما نرينك بعض الذي نعدهم أو نتوفينك فإلينا يرجعون ولقد أرسلنا رسلا من قبلك منهم من قصصنا عليك ومنهم من لم نقصص عليك وما كان لرسول أن يأتي بآية إلا بإذن الله فإذا جاء أمر الله قضي بالحق وخسر هنالك المبطلون. तुम्ही जरा पहा त्यांची दशा, जे अल्लाहच्या आयतींबाबत विवाद उभे करतात. हे कुठे उलट फिरत जात आहेत. जे आमच्या ग्रंथाला आणि जे काही आम्ही आमच्या पैगंबरांसह पाठवलं त्याला खोटं ठरवतात. त्यांना आपला परिणाम लवकरच माहिती पडेल. जेव्हा त्यांच्या गळ्यामध्ये फंदा टाकून साखळीमध्ये बांधून त्यांना ओढत नेलं जाईल, उकळत्या पाण्यात त्यांना टाकून पुन्हा भडकत्या आगीत फेकून दिलं जाईल. मग त्यांना विचारलं जाईल की ज्यांना तुम्ही अल्लाहचे सहभागी ठरवित होतात ते कुठे गेले? अल्लाहच्या शिवाय तुमचे जे हिमायती समर्थक होते त्यांना आता बोलवा. यावर त्यांचं एकच उत्तर राहील की ते सर्व आमच्यापासून दूर झाले आहेत, परंतु याच्या पूर्वी आम्ही कोणत्याही वस्तूला पुकारत नव्हतो. अशा प्रकारे अल्लाह इन्कार करणाऱ्यांना त्यांच्या मार्गभ्रष्टतेत धुंद बनवून खरी गोष्ट त्यांच्याकडून वदवून घेईल. हे सर्व अशासाठी झालं की तुम्ही जमिनीवर अकारण आनंद साजरा करीत होतात आणि तुम्ही फार शेखी मिरवू लागला होतात. तुम्ही जहन्नमच्या दरवाजांमध्ये आता नेहमी करता दाखल झालेले आहात. आपला मोठेपणा दाखवणाऱ्यांसाठी हे किती वाईट ठिकाण आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही सबुरी राखा. अल्लाहचा वायदा निश्चित खरा आहे. अजाबचा जो वायदा आम्ही त्यांच्याशी करीत आहोत त्यापैकी काही तुम्हाला दाखवून द्यावा किंवा तुम्हाला मृत्यू द्यावा. कोणत्याही स्थितीत या सर्वांना आमच्याकडे परत यायचं आहे. तुमच्या पूर्वी आम्ही अनेक पैगंबर पाठवले आहेत. त्यातले काही ते आहेत ज्यांचा अहवाल आम्ही तुम्हाला सांगितला आणि बहुतेक पैगंबर असे आहेत ज्यांचा वृत्तांत सांगितला नाही. आणि हे कोणत्याही पैगंबराच्या अखत्यारीत नव्हतं की अल्लाहच्या आदेश किंवा अनुमतीविना एखादी निशाणी दाखवू शकावं. मग अल्लाहचा आदेश येताच सत्याच्या आधारावर फैसला केला गेला आणि असत्यावर जोर देणारे पूर्णपणे नुकसानीत राहिले.